अस्तरचं ब्लाऊज आहे. पहिल्यांदा अस्तर कट करून घ्यायचं. तर मी तर अस्तर घेतलेला आहे आणि मी उंची 15 इंच टाकून घेत आहे. रेडी उंची आपल्याला 14 इंच ठेवायची आहे, तर 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर इथं मी शोल्डर टाकून घेत आहे. शोल्डर मी 5 इंच टाकून घेत आहे आणि आर्महोल आपल्याला 5.25 इंच टाकून घ्यायचं. आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर इथं मी छातीचा चौथा भाग 10 इंच आणि प्लस 2 इंच टाकून घेत आहे. तर इथं आपल्याला मागचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे. तर थोडंसं आपल्याला खाली घेऊन कट करून घ्यायचं आहे मुंड्याच्या साईडला आणि गळारुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. आता पाठीमागचा पाठीमागचा गळा मी इथं 9.5-10 इंचचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तर हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे, पण ते दोन्ही वेगळे वेगळे टाकणार आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी पहिल्यांदा कटिंगचा व्हिडिओ टाकणार आहे आणि नंतर स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे. तर इथं आपला पाठीमागचा भाग तयार आहे. खूप साधी सोपी अशी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची. मी पेपर कटिंगचे असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तुम्हाला जर कोणत्या साईजचा पेपर कटिंग हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवेल. तर आता इथं पाठीमागचा भाग आपला तयार आहे. आता पाठीमागचा भाग आपण सेम असाच ठेवून पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला अर्धा इंच सोडून ठेवून घ्यायचं आहे. अर्धा इंच का सोडायचं आहे तर हुकालोकाच्या पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच सोडून पूर्ण पाठीमागचा भाग हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी अर्धा इंच सोडलेला आहे. तर इथं मी पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही 16 इंच झालेला आहे. तर इथं आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. त्या अर्धा इंच सोडून आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. आणि समोरचा भाग हा गळा हा 6.5 इंचच ठेवायचा आहे. तुम्हाला जर जास्त डीप असेल तर तुम्ही 7 इंच किंवा 7 इंच ठेवू शकता. तर आता इथं आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा 1 इंचावर. दोन्ही आकार एकदम व्यवस्थित असे आलेले आहेत. तर आता इथं मी 3 इंच इकडून 3 इंच आणि तिकडून 3 इंच घेतलेला आहे योकपट्टीसाठी. योकपट्टीला थोडासा अर्धा इंच आकार देऊन घ्यायचा तिरका. तर आता इथं आपल्याला कप साईज टाकायची आहे. कप साईज मी 10 इंच टाकून घेते आणि इथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. बरोबर कप साईजच्या तिथं 3.5 इंच आलेला आहे. आता इथून आपल्याला 2 इंचचा टक्स घ्यायचा आहे.
इकडून 1 इंचाचा, इकडून 1 इंचाचा. इकडून 1 इंच घ्यायचं, इकडून 1 इंच घ्यायचं आडव्या साईडनी. तर हा जो टक्स आहे त्याच्यावर आपल्याला 1 इंच सोडून आपल्याला आजूबाजूचे टक्स देऊन घ्यायचे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं मी 1.5 इंच सोडून दोन्ही साईडनी 1.5 इंच सोडून टक्स देऊन घ्यायचा. खूप साधी सोपी पद्धत आहे डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायची. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हा आपला समोरचा भाग तयार आहे. तर आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवते. व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी फक्त इथं कटिंगचा व्हिडिओ दाखवत आहे. दुसरा पार्ट मी हा स्टिचिंगचा दाखवणार आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं कट करून घ्यायचं. खूप अशी साधी सोपी कटिंग आहे. तर आता इथं मी टक्सला ड्रॉ करून घेते. आता योकपट्टी कट करून घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.